नमस्कार, मी साहेबाग. आपण पाहतात झिने 24 तास. झिने 24 तास मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. या पळसखेडा गावामध्ये, पळसखेडा पिंपळ्या गावामध्ये एक उपोषण आहे. उपोषणाचा अर्थ काय म्हणणं आहे, उपोषण कशावर मांडलं आपण जाणून घेऊ. तुमचं नाव काय? माझं नाव भगवानराव दगडूजी जाधव. माझी सरपंच पळसखेडा पिंपळे, RPIचा तालुका अध्यक्ष आहे. मी अशासाठी आंदोलन सुरुवात केलंय की माझी शेती एकत्रीकरणामध्ये आमच्या काकाच्या नावे गेली. काकाच्या नावे गेल्यामुळं काकाने त्यांच्या वारसांच्या नावे करून दिली. त्यांच्या नावे 7/12 असल्यामुळं आम्हाला आमची शेती करण्यासाठी तो अडथळा करता एक गुलाब जाधव. आणि ती शेती आमची आज ती अडचणीत अशी येते की आजकाल शेती ही ट्रॅक्टरने करायला लागलेली लोक आधुनिक पद्धतीने. आणि ट्रॅक्टरवाली ही मंडळी सगळी म्हणजे सवर्ण मंडळी, मराठा मंडळी, त्यांना तो अशा प्रकारच्या धवसात येतो की तू जर इथं आलास तर तुझ्यावर केसेस दाखल करू आम्ही. म्हणजे समजा एखादा शेतकरी शेतकऱ्याला गेला त्याला काय धमकी देते? अॅट्रॉसिटी करू. त्याला म्हणतात तू जर इथं आलास तर तुझ्यावर केसेस करू, अॅट्रॉसिटी करू. त्याच्यामुळे ट्रॅक्टरवाली कोणी येणार आणि त्याच्यामुळं आज बैल बाजारला नाही आमच्याकडं. माझी शेती त्याच्यामुळे बंद पडली. माझ्या भावाची सुद्धा तिथंच बंद पडली. माझ्या भावाला त्या म्हणजे ट्रॅक्टर आणता येईना, त्याच्यामुळं खूप अडचणीत आलो आम्ही. या संदर्भात कलेक्टर साहेबांना वेळोवेळी निवेदन दिलेत, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेत. असे अनेक वेळेस आम्ही इथे गावात सुद्धा उपोषण केलंय. पण ही व्यक्ती तयार होत नाही. याची मंडळी याच्या भाऊ या माणसाचंच ऐकतात आणि त्याच्यामुळं ही शेती आमच्या नावानं करता येईना. मग अधिकाऱ्यांना भेटलो, तहसीलदार साहेबांना भेटलो. तहसीलदार साहेब म्हणतात की बा आता हे आमच्याकडे नाहीये. मी म्हणलो साहेब तुम्ही या खात्याचे तुम्ही जबाबदार अधिकारी आहात, तुम्ही या गोष्टीला सोल्युशन तुम्ही दिलं पाहिजे. आणि ते तुम्ही देत नाही म्हणल्यानंतर मग आम्ही पर्याय कोणाला मागायचा? तुम्ही आमची प्रत्यक्ष शहानिशा करा, चौकशी करा. साधारणतः हा लढा किती वर्षाचा आहे? हा लढा किती वर्षाचा आहे? ह्या विषयाचा सुरुवात आमची म्हणजे 87 पासून मी निवेदन देत आलो. पण अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे मी 2-3 वेळेस याच्या बाबतीत प्रस्ताव दाखल केले. त्यांच्याकडून निकाल असा आला किंवा ते 3 महिन्यातच तुम्ही करायला पाहिजे होतं, म्हणून तुमचा निकाल खारिज करण्यात येत आहे. आमचा निकाल दिला नाही. आम्ही त्या संदर्भात आता मुंबईला मंत्रालयामध्ये महसूल विभागाकडे याचं अपील केलंय, अपील दाखल केलेलं आहे. त्याची अजून काही हिअरिंग वगैरे काही झाली नाही. पण मुद्दा असा आहे की आज आमची शेती बंद पडल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तहसीलदाराकडे गेलो, तर त्यांच्याकडं आमचा सबूत म्हणून आम्हाला त्यांना काही दाखवता येत नाही. 7/12 नाही आमचा. 7/12 हा एकत्रीकरणामुळे त्यांच्या नावावर गेल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी 7/12 दाखवला जातो ना. 7/12च्या मुळे अधिकारी त्याच्यामध्ये लक्ष देत नाहीत. माझी तहसीलदार साहेबांना अशी विनंती की तहसीलदार साहेबांनी एक प्राथमिक उपचार म्हणून निकाल न्यायालयाचा पुढचा काय होईल तो होत राहील. न्यायालयाच्या प्रक्रिया या 5-5, 10-10 वर्ष चालतात. म्हातारे होतात. आज आम्हीच म्हातारे झालोत. आता माझं वय 73 वर्ष आहे. आम्हाला निर्णय मिळत नाही. म्हणून तहसीलदार साहेबांना माझी विनंती होती, तहसीलदार साहेब म्हणा, SDM साहेब म्हणा, यांनी प्रत्यक्ष आमची जायमोक्यावर चौकशी करावी, गावकऱ्यांची चौकशी करावी, रेकॉर्ड पाहावं जुनं. आणि त्याच्यामुळं आम्हाला आमची शेती करण्यासाठी यांनी ताबडतोब व्यवस्था करावी. ही ते करत नाहीत. म्हणून मी या गळफास आंदोलनाची योजना, गळफास आंदोलन करावं अशी मी ठरलंय. आणि माझी विनंती अशी आहे की मला हा पर्याय दिल्याशिवाय मी या आंदोलनातून थांबणार नाही. नसता मी माझ्या पद्धतीने मी काय करायचं ते करेन. या ठिकाणी आंदोलनकर्ते म्हणतायत की सरकार दरबार माझी नोंद घेतली जात नाही, माझी विचारणा केला जात नाही, मला न्याय मिळत नाही. म्हणून कंटाळून मला सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या त्यांना कंटाळून मला आज गळफास घेणे माझी वेळ आलेली. हे अत्यंत दुःखाची बाब आहे.